बीडमध्ये पाऊस पडल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसर चिखलमय झालाय। या चिखलामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते। बस स्थानकात साधा मुरुम देखील टाकण्यात आला नाहीये। ठिकठिकाणी पाणी साचल्याने गटार सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। अशा परिस्थितीत महिला व लहान मुले या चिखलातून मार्ग काढत असताना पाय घसरून पडल्याच्या घटना घडतायत। चिखलामुळे बसमध्येही चिखल होतोय। यामुळे रोगराईला आमंत्रण मिळतंय असं म्हणायला हरकत नाहीये। त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा मनस्ताप थांबवण्यासाठी पावले उचलण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। माझं नाव सुंदरराव नामदेव तांबे। बीडच्या बसस्थानकावर प्रवाशांची कुचंबना। बीडच्या बसस्थानकावर पाऊस पडल्यानंतर सर्व चिखल होतो। गाडीमध्ये बसण्यासाठी आणि त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही, बसण्यासाठी ते निवारा नाही। पावसामध्ये उभं राहून गाडीमध्ये लटकावं लागते। खाली चिखल आहे गुडघे इतकाला आणि अशा गाड्या कोणत्या कुठं उभा राहतात, एकामागे एक गाड्या सर्व उभं राहतात। कोणी कुणाचा वेळ लागत नाही। एक गाडी शोधायला एक दोन तास घंटा वेळ जातो। गाडी कुठं लागते काही पत्ता लागत नाही आणि त्यामुळं प्रवाशांची या ठिकाणी खूपच अशा जास्त प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे आणि प्रवाशांची आणि लेडीज, लहान मुलं, वयोवृद्ध माणसांची अतिशय कुचंबना या ठिकाणी होत आहे। तरी प्रशासन याकडं जातीनं लक्ष देऊन या बीड शहरातील या प्रवासाची किंवा प्रवाशांची या ठिकाणी जी होणारी गैरसोय आहे ती या ठिकाणी सुधारावी ही प्रशासनाला, एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाला विनंती आहे। कुठं जायचं तुम्हाला? आम्हाला या ठिकाणी आता अंबाजोगाईला जायचं होतं, पण या ठिकाणी गाडी लागत नाही। 2 तास झाले या ठिकाणी उभे आहेत। जेव्हा या बस स्टँडवर आलो तेव्हा ही परिस्थिती पाहता एवढं खराब झालेली कंडिशन आहे। इतके गटर्स असल्यासारखं प्रवाशाची फार धांदल उडत आहे इथं आणि याच्यावर साधा मुरुमसुद्धा नाही टाकलेला। प्रवाशाचे खूप हाल होत आहेत। तुमचं नाव सांगा? माझं नाव अशोक जोगदंड। बोला। आता हे जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणावरचं सगळ्यात मोठं बस स्टँड आहे आणि इथं ही अशी परिस्थिती म्हणलं तर खूप अवस्था बिकट झालेली आहे। सगळे प्रवासी पडत आहेत खाली, याच्यावर मुरुमसुद्धा नाही टाकलेला आणि सगळे प्रवासी बेहाल झालेले आहेत। इथं पाऊस आला तर प्रवाशाला बसण्यासाठी निवारा नाही आहे।